विचार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका मने वत्स धेनु वेते चित्ती तैसे मज येते सांभाळित काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा समचरण सरोजम सांद्र नीलाम गोदावम जगननिहित पाणि मंडलम मंडलानाम करुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा ताने कथे साविसार त्यांच्या कृपा ताने कथे साविसार त्यांच्या कृपा ताने कथे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत
यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदे च साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाम् ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यास्तं न विदुःसुरासुरगणः देवाय तस्मै नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतित आणि पावनभ्यो श्री अगस्त्यै नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारुने आता कर जोडी तो ते काली 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 आपण आपण आसा बेजबारी घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा आपण आसा बेजबारी आपण आसा बेजबारी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्तरूपी प्राप्त स्थळी आणि प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे साधू वैराग्याचे महामेरू संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण आपल्या नामचिंतनाच्या जोरावरती ज्यांनी परमार्थाचा परमोच्च बिंदू साधला असे इंद्रायणी तीर निवासी देहू ग्रामवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि बऱ्याच जणांच्या पाठातील सुंदर आणि चिंतनीय संत महात्मे ह्या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर ह्या जगाच्या कल्याणासाठी त्या ज्या संत महात्म्यांनी जे काही कार्य केलंय ना मग ते कार्य केल्याच्या नंतर त्यांची थोडीशी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याच्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांच्या थोड्याशा कार्याचं विवेचन ह्या अभंगामधनं करतायत। विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अल्पशा वेळेमध्ये थोडस या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तत्पूर्वी काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे उचित ह्या ज्ञानाने बोलून जाईल। ऐका, आपण सर्वजण साधक मंडळी सर्वजण भक्त मंडळी मजल दर मजल करत करत श्री क्षेत्र धन्वंतरी मंदिर मवेशी या ठिकाणी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत। त्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे, त्याचं कारण सर्वांना माहित आहे, तरी भक्त्याचं एक सांगणं कर्तव्य म्हणून सांगून जातो। ऐका, आज असणारा हा कोजागिरी पौर्णिमेचा पर्व काळ, मी पर्व काळच म्हणेन महाराजाला, का पर्व काळ पुढे मी सांगेल, ऐका। आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे श्री गुरु 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती महाराज
यांच्या असणाऱ्या या अथक परिश्रमाने हा कोजागिरीचा महोत्सव आपल्या या धन्वंतरी मंदिरात प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो. आणि ह्याही वर्षी असणारा तो कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव संपन्न व्हावा असा एक भाव त्यांच्या मनामध्ये प्रगट झाला. आणि एक लखनदादा किती दिवस झाले मला सांगितलं, एक 10-12 दिवस झाले असतील माझ्यावर, असंच ना? काही नका सांगू का, बरं चला असू दे. एक 15-20 दिवसापूर्वी लखन महाराजांच्या माध्यमातून बाबांनी मला सांगितलं. बरं सांगितलं म्हणजे ते असं नाही सांगितलं, लखन दादांनी डायरेक्ट सांगितलं, महाराज कोजागिरीची कीर्तनाची सेवा करणार आहे की नाही सांगा. म्हणलं करणार आहे की नाही असं काय विचारता, करावं लागेल असं सांगा ना तुम्ही. आपल्या श्री गुरूंच्या आज्ञेचं पालन करावं त्यांनी मला दिली एक आज्ञा ही कीर्तन करण्याची, म्हणून मी इथे उभा आहे. मी काय फार मोठा कीर्तनकार प्रवचनकार फार मोठा वक्ता निश्चित नाही बरं. आता त्या राहुल दादांनी काहीतरी टाकलंय काल ग्रुपवर, मी वाचलं थोडस पण माझ्या काही लक्षात नाही, काहीतरी पदव्या टाकल्या, पण तितकासा मी मोठा निश्चित नाही. एक श्री गुरूंचा थोडासा आशीर्वाद मला प्राप्त झालाय आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती थोडस तुमच्याकडे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच गुणीजन, बरं सर्वच गुणीजन, त्यामध्ये गायनासाठी खऱ्या अर्थाने मी स्वप्नात पण विचार केला नव्हता चैतन्य महाराज तुम्ही आज इथे या, कारण आमचे जे भरोशाचे त्या भरोशांना मी फोन केला होता, हा, पण त्यांनी आणखीच कुस्ती खेळली, एकही आला नाही. पण अगदी हरिभक्तीपरायण गोड गायनाचार्य चैतन्य महाराज गायकर, अर्थात आमचा लाडका सोन्यावर, आमचा सोन्याच येतो, फार लहानपणापासून आमच्या सोबत चैतन्य महाराज इथे उपस्थित आहे. आदरणीय सर पण इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरु भक्त परिवारातील लाडके मृदंगाचार्य तेजस महाराज, त्याचप्रमाणे दुसरे एक उत्कृष्ट मृदंगाचार्य आणि ज्यांनी पहिली संकीर्तनाची चाल म्हटली हरिभक्तीपरायण अविनाश महाराज, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज सुद्धा इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसांनी माझी ज्यांची भेट झाली ते मला हार्मोनियम वरती साथ करण्यासाठी असणारे आमचे दीपक महाराज खाडेवर, हो बऱ्याच दिवसांनी महाराज आपली भेट झाली आज, तेही आदरणीय आज इथे उपस्थित आहे. इकडे मृदंगावरती गोड ज्यांचा मृदंग आपण ऐकला हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज दराडे, त्याचप्रमाणे आता हे सगळे जे मृदंगाचार्य त्यांचे सर्वांची गुरुजी, हो हरिभक्तीपरायण युवा कीर्तन प्रवक्ते, की आता मागच्या गुरुवारी ज्यांचं आपण संकीर्तन श्रवण केलं हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज जगदाळे इथे उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे काय असतं माहिती का, मी मोठ्याच्या तोंडातून ऐकलेलं वाक्य आहे, जे आदरणीय असतात जे मोठे असतात त्यांचं नाव शेवटला घ्यायचं असतं. आपले भांगरे महाराज विना घेऊन माझ्या कीर्तनामध्ये उभे, ही माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. विठाला विठाला आदी करून सर्व आपले या सद्गुरु भक्त परिवारातील आपले टाळकरी मंडळी, आदरणीय किसन दादा असतील, हे सर्व आपले पांडुर्लीकर मंडळी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि उर्वरित वेळेमध्ये सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, आपल्या अभिदादा ऑपरेट साठी बसलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतो आणि कीर्तनाकडे वळतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा ऐका. आजचा जर दिवस जर पाहायचा झाला तर आज काय आहे, तुम्ही नका बोल, थांबा, बसलेले मंडळी बोला, आज काय आहे, कोजागिरी पौर्णिमा. आता ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या संबंधाने जर थोडस तुमच्या पुढे बोलायचं झालं, थोडस सांगायचं झालं तर पुराणामध्ये आणि बहुतेक कथा त्या कोजागिरी पौर्णिमेच्या सांगितल्या, पण त्या अनुषंगाने मी जो पर्वकाळ तुम्हाला अगदी काही मिनिटापूर्वी सांगून गेलो ना, तो पर्वकाळ अशा अनुषंगाने आजची ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तुम्हाला सांगू का. पूर्वी समुद्र मंथन झालं, तुम्हाला माहितीये का,
ए आजी माहितीये समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून रत्न बाहेर पडले. माहितीये का कुठले कुठले? तर जाऊ द्या. कदाचित तुम्ही कीर्तन जास्त ऐकत नसाल, ग्रंथ जास्त वाचत नसाल, पण लग्नाला तर जात असताल ना. लग्नाला जाता का नाही? कमोविशी लग्नच होत नाही. त्या लग्नाला गेल्याच्या नंतर त्या लग्नामध्ये आपल्याला एक मंगलाष्टक ऐकायला मिळतं. हो, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. कुठलं नाही म्हणत आधी राहत. पूर्ण जर केलं तर पंक्ती बसती. आवाज झालं कामापुरतं. हो, कामापुरतं. हे मंगलाष्टक तुमच्या कानावरती ऐकण्यात आलं असेल. जे 14 रत्न त्या समुद्र मंथनातून बाहेर पडली पैकी ह्या मंगलामध्ये पहिलं जे रत्न सांगितलं, कुठलं रत्न? लक्ष्मी. ज्या वेळेला ते समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून जे रत्न बाहेर पडलं ती लक्ष्मी माता. आणि ती लक्ष्मी माता आजच्या दिवशी बाहेर आली, म्हणून आज ह्या कोजागिरी पौर्णिमेला महत्व. विठाला विठाला आता या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भरपूर कथा सांगितल्या, भरपूर कथा. पैकी एक कथा माझ्या वाचनात मध्ये आलेली सांगतो, ऐका. ह्या कोजागिरी पौर्णिमेचं महत्व असं सांगितलंय. ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू गरुडावरती स्वार होतात आणि गरुडावरती स्वार झाल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये ह्या पृथ्वी तलावावरती ते येतात. पृथ्वी तलावावरती आल्याच्या नंतर पृथ्वी परिक्रमणा करत असतात, पृथ्वीवरती फेरफटका करत असतात. आणि ते फेरफटका करत असताना असं सांगितलं, जो जागा असेल त्याच्यावरती त्या माता लक्ष्मीची कृपा होत असते. म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला जागरण करावं. म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला जागर राहावं लागतं, जागर राहावं लागतं. हो, मग आता जागर राहायच्या अनुषंगाने माणसाने काय केलं? चैतन्य महाराज ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो सोपा मार्ग वाटेल तसा जागर राहण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न केला. अभिषेक महाराज काही लोक कसे जागे राहतात माहिती का तुम्हाला? हा, 12 वाजेपर्यंत पत्त्या खेळणार आणि 12 वाजता त्या दुधाचा महाप्रसाद प्राशन करणार. आता मी तुम्हाला विचारतो, माझ्या पदरचं काही सांगत नाही. जो पत्त्यामध्ये राणी पाहतो त्याच्यावरती लक्ष्मी माता कृपा करेल का? करेल का? का करेलच? नाही करणार ना. म्हणून तसं जागरण मान्य शास्त्राला लोक त्याच्यापेक्षा बुद्धिमान निघाली. लोक म्हणले महाराज ठीक आहे चालतं, तुम्ही म्हणता ना पत्त्या नाही खेळायच्या. मग काही बुद्धिवाद्यांनी काय केलं? मोठमोठे डीजे आणले आणि डीजे पुढे गाणे लावले, नाचायला सुरुवात केली आणि मग दुधाचा प्रसाद घ्यायला लागले. मला सांगा, डीजे पुढे नाचणाऱ्यांवरती लक्ष्मी माता प्रसन्न होईल का? हो, नाही होणार मंडळी, नाही होणार. मग शास्त्र काय सांगतंय? ह्या दिवशी जागरण कसं करावं? शास्त्र असं सांगतंय, त्या भगवान परमात्म्याचं पूजन करावं, त्या भगवान परमात्म्याचं आपण हवन करावं. हवन झालं ना? होते ना तुम्ही सर्वजण हवनासाठी? हवन करावं, त्या भगवान परमात्म्याचं कीर्तन करावं. आता कीर्तन चालू, त्या भगवान परमात्म्याचं आपण भजन करावं. कीर्तन संपल्याच्या नंतर भजनाचा सुद्धा कार्यक्रम आपल्या श्री गुरुंनी इथे ठेवलाय. आज नुसती मेजवानी महाराज, मेजवानीच आहे. एका वरचढ एक कार्यक्रम आहे, एका वरचढ एक. आता त्याच्यात माझाच किती निभाव लागतो मला प्रश्न आहे. विठाला विठाला त्या भगवान परमात्म्याचं पूजन करायचं, त्या भगवान परमात्म्याचं कीर्तन करायचं, त्या भगवान परमात्म्याचं गुणगान ऐकायचं. बरं ठीक आहे महाराज, त्या भगवान परमात्म्याचं पूजन काय करायचं? त्या भगवान परमात्म्याचं गुणगान काय ऐकायचं? त्या भगवान परमात्म्याचं कीर्तन श्रवण काय करायचं? त्याचा एक महत्वाचा पुरावा तुम्हाला सांगतो, पुढे जातो, ऐका. गीतेमध्ये
अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना एक श्लोक वापरलाय भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने सांगितलंय या मृत्यू लोकामध्ये जेवढे जेवढे काही जीव आहे ते जीव कुणाचे अवतार आहे? मी नाही सांगत, भगवान परमात्मा बोलला. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान परमात्म्याने सांगितलं या मृत्यू लोकांमध्ये जितके काही जीव आहे ते जीव असणारे माझेच अंश आहे आणि माझे अंश असल्या कारणाने जो जीव असणारा माझं भजन करेल त्याच्यावरतीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कृपा करेल. विठाला विठाला पहिला भाव कोजागिरी पौर्णिमेचा. ह्याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा सुद्धा म्हटलेलं आहे. बरं, शास्त्रामध्ये शरद पौर्णिमेचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग शरद पौर्णिमा नाव का पडलं हिला? काय कारण याच्या पाठीमागचं? शरद पौर्णिमा नाव पडण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐका. अगदी काही दिवसापूर्वी एक उत्सव आपल्याकडे संपन्न झाला. आपल्याकडे म्हणजे प्रत्येकाने केला. आपल्या प्रत्येक महिला भगिनींनी उपवास केले. काय त्या उत्सवाचं नाव? नवरात्र. बरोबर. नवरात्र कशासाठी असते हो? नवरात्र का साजरी केली जाते हो? आता तो फार मोठा इतिहास आहे, मी तिकडं नाही जाणार. पण आजच्या विषयाला अनुसरून जेवढा मुद्दा मला तुमच्या पुढे प्रकट करायचा आहे तेवढा सांगतो आणि पुढे जातो. ऐका. ती माता भगवती त्या राक्षसाचा वध करण्यासाठी, राक्षसांना मारण्यासाठी 9 दिवस त्या माता भगवतीने काय केलं? युद्ध केलं. युद्ध. आणि युद्ध केल्याच्या नंतर 10व्या दिवशी युद्ध संपलं आणि माता भगवती 10व्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विश्रांतीसाठी जातात. कोण? भगवती माता विश्रांतीसाठी गेल्याच्या नंतर या शरद पौर्णिमेच्या दिवशी त्या माता भगवतीची विश्रांती पूर्ण होते आणि ती माता भगवती पुन्हा आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये येते. म्हणून हिला शरद पौर्णिमा म्हणून ह्या पौर्णिमेला अतिशय महत्वाचं असणारं महत्व प्राप्त झालंय. विठाला विठाला. ठीक आहे, चला मग ह्या शरद पौर्णिमेला किंवा ह्या असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचं काय महत्व सांगितलंय? तर चंद्राचं महत्व असं आहे मंडळी, शास्त्रात उल्लेख आलेला आहे. ज्या वेळेला चंद्र असेल, आपली पृथ्वी असेल, हे सर्व असणारे आकाश मंडलामध्ये कुणाभोवती फिरतात? कुणाभोवती? सूर्याभोवती फिरतात. सूर्याभोवती. आणि फिरत असताना आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पहा बरं, आजच्या पौर्णिमेच्या दिवशी तो असणारा चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ येतो. हो, शरद पौर्णिमेच्या दिवशी तो चंद्र जवळ येतो आणि जवळ आल्या कारणाने त्या चंद्राची असणारी शीतलता त्या पृथ्वी मातेवरती प्राप्त होते. आणि शास्त्र असं सांगतंय, जी चंद्रातून जो प्रकाश बाहेर पडतो, चंद्रातून जी शीतलता बाहेर पडते, त्या शीतलतेमध्ये अमृताचा वास असतो. आणि ते अमृताची पटछाया ज्या वेळेला आपण ते दूध आठवतो ना दूध, हो, त्या दुधामध्ये ती पटछाया पडल्याच्या नंतर त्या दुधाचा काय होतो? प्रसाद होतो. आणि मग तो प्रसाद सेवन करायचा आणि या कोजागिरीचं पारणं सोडायचं. विठाला विठाला. अशी असणारी कोजागिरी पौर्णिमा. आणि ही कोजागिरी पौर्णिमा आता बोलण्यासारखं खूप आहे बरं का त्याच्यात, पण मी तिकडे जाणार नाही. मला अभंगावरती थोडस बोलायचं. ऐका. ह्या कोजागिरीचा हा पर्व काळ, त्याच्यामुळे मी तुम्हाला बोललो. आणि तो पर्व काळ आपल्या या धन्वंतरी मातेच्या मंदिरामध्ये संपन्न व्हावा, हा खऱ्या अर्थाने आपल्या श्रीगुरूंचा अट्टहास. का अट्टहास मला सांगा. ही कोजागिरी तुम्ही तुमच्या घरी साजरी करू शकले असते. ही कोजागिरी आपले श्रीगुरु आपल्या मंदिरामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांनी साजरी केली असती. महाराज रामकृष्ण त्यांनी साजरी केली असती. पण आपल्या सर्वांना इथे बोलवून ही कोजागिरी पौर्णिमा इथे संपन्न करायची, ही कोजागिरी पौर्णिमेचा असणारा उत्सव करायचा, काय कारण असलं पाहिजे हो त्याच्या पाठीमागचं?
बरं जाऊ द्या, कोजागिरीचा उत्सव थोडासा बाजूला व्हा. आपल्या श्री गुरूंच्या माध्यमातून आपल्या या धन्वंतरी मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम समापन्न होत असतात. त्यामध्ये अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणजे रामनवमीचा पर्व. रामनवमीचा मोठा सप्ताह आपण इथं संपन्न करतो, बरोबर. तदनंतर मला वाटतंय गुरुपौर्णिमा ही संपन्न होते. त्याच्यानंतर असणारे आपला दत्त जयंती संपन्न होते. ही कोजागिरी संपन्न होते. आता काही दिवसापूर्वी आपल्या श्रीगुरूंच्या माध्यमातून आपण गोकुळाष्टमी संपन्न करायला लागलोय. आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो ऐका. प्रत्येक गुरुवारी महाआरतीच्या निमित्ताने ज्ञानदान आणि अन्नदान. काय उद्देश हे सगळे कार्यक्रम करण्याचा मला सांगा. मी तुम्हाला विचारतो, त्यांना टाइम जात नाही म्हणून करतात का ते? मग हे करण्यापाठीमागचा उद्देश काय त्यांचा? मी माझ्या बुद्धीच्या प्रमाणे थोडासा एक अंदाज बांधलाय, तो तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका. हे कार्यक्रम करण्याचा एकमेव उद्देश फक्त श्री गुरूंचा एवढाच आहे की ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं कृपाछत्र या सर्व भक्तांच्या पाठीशी नेहमी राहावं म्हणून या तासाने कार्यक्रम आणि हा असणारा कोजागिरीचा हा महोत्सव आहे पहा. आणि ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुमच्या पुढे जो अभंग म्हणून दाखवला, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत या अभंगामधनं, संत महात्मे ह्या भूतलावरती येतात. संत महात्मे ह्या भूतलावरती येतात, ह्या मृत्यू लोकांमध्ये येतात. पण ते दिसायला जरी माणसासारखे असतील पण माणूस नाही. बरं ते माणूस नाही. मी माझ्या मनचं काही सांगणार नाही, अगदी महाराजांच्या प्रमाणानिशी बोले. महाराज वर्णन करतात, निमित्त देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत महात्मे ह्या मृत्यू लोकांमध्ये येतात. येण्याचं फक्त निमित्त आहे. अर्थात ते जर कोण असतील तर साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार. महाराज याला प्रमाणे काय, याला पुरावा आहे तुमच्याकडे काही? कितीतरी पुरावे मला सांगता येतील तुम्हाला, ऐका. कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांनी ह्या जगत उद्धारासाठी अवतार धारण केला. कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. थोडं सहकार्य करा मला तुम्ही असं. महाविष्णूचा अवतार असणारे कोण आहे? कैवल्य चक्रवर्ती माऊली. चला, कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांचे श्री गुरु निवृत्तीनाथ दादा. कुणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार.
शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी जेवढी संत मालिका सांगितली ते सगळे असणारे कुणाचा अवतार आहे? भगवंताचा अवतार आहे. म्हणून महाराज म्हणतात ओ निमित्त त्या प्रतिमा. निमित्त आहे ते, फक्त निमित्त. म्हणून ह्या चांगल्या स्टेजवरून जबाबदारीने एक वाक्य मी तुमच्या समोर बोलतोय, ऐकावं, लक्ष देऊन ऐका तुम्ही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, संतांना तुम्ही इतक्या सहजात घेऊ नका. नका घेऊ. मी सांगेल तुम्हाला, ऐका. दिसायला आपल्यासारखे, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपले श्री गुरु. 2 हात त्यांना आहे, 2 हात आपल्याला आहे. 2 पाय त्यांना आहे, 2 पाय आपल्या. सर्व इंद्रिय त्यांच्या आपले सारखे मंडळी. पण माणूस नाही मात्र, माणूस नाही. ह्या जगत उद्धारासाठी फक्त आणि फक्त या अवतीर्ण झालेले देवाचे अवतार. विठाला विठाला. संत महात्मे फक्त जगाच्या कल्याणासाठी येत असतात. शास्त्रीय दृष्ट्या मी तुमच्या पुढे थोडंसं चिंतन मांडतो, ऐका. शास्त्र असं सांगतंय, या मृत्यू लोकांमध्ये येणाऱ्यांचे 3 वर्ग शास्त्राने सांगितले. पहिल्या वर्गाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, पहिल्या वर्गाला आणावं लागते. दुसरा वर्ग येत असतो आणि तिसरा वर्ग आहे त्याला यावंच लागतं, यावंच लागतं. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, त्याला आणावं लागतं भगवान परमात्मा. दुसरा वर्ग तो येत असतो, त्याला साधू संत म्हणतात. तिसरा वर्ग त्याला यावंच लागतं, त्याला जीव म्हणतात. विठाला विठाला. देवाला आणावं लागतं मंडळी, आणावं लागतं देवाला. का आणावं लागतं हो देवाला? देवाला आणण्याचं काय कारण? ज्या वेळेला धर्मावरती काहीतरी संकट येतं, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा अवतार धारण करतो. नुसता अवतार धारण करत नाही, दुर्जनाचा नाश करतो आणि आपल्या भक्ताचा सांभाळ करतो. भक्त राखे पाया पाशी, सोमनाथ महाराजांनी आल्या आल्या प्रमाण दिलं. आता माझ्या जीवात जीव आला. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. संत येत असतात, येत असतात मंडळी संत. कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा राय हा मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण करतात. अजून एक वाक्य बोलतो, ऐका बरं, ऐका, खूप गोड आहे. संत त्यांच्या स्वइच्छेने येतात आणि संत त्यांच्या स्वइच्छेने जातात. बरं, जातात त्यांच्या स्वइच्छेने. संतांचं येणंही स्वइच्छेच आहे, संतांचं जाणं सुद्धा स्वइच्छेच आहे. कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा राय अवतार धारण करतात. ज्या कारणासाठी अवतार घेतात ते कारण संपलं, आल्या पाऊली निघून जातात. येतात संत. कुठून येतात संत? येतात कुठून? आम्ही वैकुंठ
गाडीच्या रेसवरून पायीच निघता कामा नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. साधू संत हे वैकुंठावरून येतात. कशासाठी? बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया बुडत हे जन न देखावे डोळा. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाचं हित साधण्यासाठी संत येत असतात. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत भक्त आणि भक्त जगावरती परोपकार करण्यासाठी येतात. आणि तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला जीव. जीवाला यावं लागतं. काय यावं लागतं? कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय त्याचंही वर्णन करतात. ज्ञानोबाराय बोलले आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे ते हा एका. ज्ञानोबाराय बोलले पूर्व जन्मामध्ये जे तुम्ही शुभाशुभ कर्म करता ते कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्माला यावंच लागतं. आता नुसते ज्ञानोबारायच बोलले असं नाही. पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ बाबा सुद्धा त्याचं वर्णन केले कर्म झाले केले कर्म झाले तेजे भोगाले उपजले मेले ऐसे किती. महाराज जीवाला कर्म भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. ते कर्म भोगावं लागतं आणि मग मारावं लागतं. चला 3 वर्ग शास्त्राने जरी सांगितले त्यातील 2 नंबरचा मी वर्ग सांगितला साधू संत. साधू संत ह्या विश्वामध्ये येतात. ऐका बरं, ऐका बरं. साधू संत ह्या विश्वामध्ये येतात फक्त आणि फक्त परोपकारासाठी येतात. दुसरं काहीच कारण नाही महाराज. ह्या विश्वावरती ह्या जगावरती
काही गोष्टींचे फार मोठे परोपकार आहे मंडळी, फार मोठे परोपकार आहे. शास्त्राने सांगितलंय पहिला परोपकार ह्या जगावरती जर असेल कोणाचा तर तो म्हणजे सूर्याचा. सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे. काय उपकार आहे सूर्याचे? सूर्य काय करतो? आपल्याला प्रकाश देतो. मला सांगा झोपलेली मंडळी, मी तुम्हाला विचारतोय, सूर्याने आजपर्यंत आपल्याला प्रकाश दिलाय, कधी त्या सूर्याचं आपल्याकडे बिल आलं का? आलं आपल्याकडे बिल? ते काय MSCBच आहे का? बिल नाही भरलं मग लगेच दुसऱ्या दिवशी कट केली? नाही महाराज, सूर्याचं आजपर्यंत आपण कधीच बिल भरलं नाही. म्हणून बसलेल्या मंडळींना मी सगळ्यांना एक विनंती करतो, सूर्याने जर आजपर्यंत आपल्याकडे कुठलंही बिल मागितलं नाही, आपण सूर्याला कुठलंही बिल दिलं नाही ना, मग माझी एक विनंती आहे, बसलेले मंडळी उद्यापासून सकाळी आंघोळ झाल्याबरोबर एक लोटा भरून घ्या, एक तांब्या भरून घ्या आणि त्या सूर्यदेवाला अर्पण करा. सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे. एक नंबर. दुसरा वर्ग चंद्राचे आपल्यावरती उपकार आहे. किती उपकार आहे त्या चंद्राचे आपल्यावरती? ह्या सर्व असणाऱ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतींच्या अंगीची शीतलता जी आहे ती शीतलता त्या चंद्रापासून प्राप्त झालेली आहे, म्हणून त्या चंद्राचे उपकार आहे. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी शेजारी नाशिक जिल्हा आहे आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ सुरगाणा साईडला एक डोंगर आहे. बरं, एक डोंगर माझ्या वाचण्यात आलंय म्हणून मी सांगतो, त्याला केमचा डोंगर असं म्हणतात. असं आख्यायिका आहे त्या डोंगराची. ज्या वेळेला हनुमंतराय द्रोणागिरी घेऊन चालले होते, त्या द्रोणागिरीचा काही अंशी भाग जिथं पडला ना त्याला केमचा डोंगर असं म्हटलंय. ऐका बरं, त्या केमच्या डोंगरावरती इतक्या अशाच्या वनस्पती आहे का त्या सगळ्या औषधी. आता ही गोष्ट मी श्रीगुरूंपुढे सांगणं म्हणजे मला आवडपण आहे बरं. आपण एक रोगात विषय आला म्हणून सांगतोय. त्यांच्या पुढे सांगणं म्हणजे कसं माहिती का, सूर्यापुढे पंथी लावल्यासारखे. आता आयुर्वेदामध्ये त्यांनी डॉक्टरी केली, त्यांना सगळं माहिती त्याच्यात, पण तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी म्हणून मी बोलतोय. त्या केमच्या डोंगरावरती ज्या काही वनस्पती आहे त्या वनस्पतींच्या अंगीची शीतलता आहे, ती शीतलता त्या चंद्रापासून प्राप्त झाली, म्हणून चंद्राचे आपल्यावरती उपकार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला घाईघाई पुढे जायचं आहे. दुसरे उपकार चंद्राचे. तिसरे उपकार शास्त्र सांगतंय मेघाचे आपल्यावरती उपकार आहे. काय मेघाचे उपकार आहे आपल्यावरती? मेघ खारं पाणी प्राशन करतो आणि आपल्याला गोड पाणी देतो. मेघाचे आपल्यावरती उपकार आहे. चला, चौथे उपकार शास्त्राने सांगितलेत. झाडाचे आपल्यावरती उपकार आहे ना. झाडाचे उपकार आपल्यावरती काय करतं झाड आपल्यासाठी? पहिली गोष्ट आपल्याला झाड सावली देतं. दुसरी गोष्ट ते झाड आपल्याला काय देतं? फुले देतं. ते झाड आपल्याला फळं देतं. म्हणून झाडे लावा. झाडे. अमोलदादा कुठे आहेत? मला एक 4-5 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता. काहीतरी कोणतरी वृक्षारोपणाचं कार्य आपल्या या भागामध्ये करतंय. त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. राहुल दादा राहुल. फार मोठं कार्य त्यांनी हातामध्ये घेतलंय की आज जंगल नष्ट होत चाललंय, झाडं तोडण्याचं काम लोक करतायत. पण ह्या राहुल दादा सारखे काही तरुण आज पुढे आलेत आणि त्यांनी संकल्प केलाय झाडे लावायचे आणि ते झाडे जगवायचे. त्या झाडांचे आपल्यावरती उपकार आहे. झाडाचे नुसते जिवंत आहे तोपर्यंतच उपकार नाही, झाडाला तोडल्याच्या नंतर सुद्धा झाडाचे उपकार आहे. आपल्याला झाडाच्या साला आपल्याला कामा येतात. साली झाडाचं असणारं सरपण इंधन म्हणून आपण वापरतो. आणि ज्या औषधी वनस्पती आहे, औषधी ज्या वनस्पती आहे त्यांचे किती उपकार आहे हे माझ्यापेक्षा श्रीगुरूंना तुम्ही विचारा. विठाला विठाला. चौथे उपकार मी तुम्हाला सांगितले झाडाचे. तदनंतरचे उपकार आपल्याला शास्त्र सांगते नदीचे उपकार आहे आपल्यावरती. किती उपकार आहे नदीचे? का फेडीत पाप ताप. आणि पाप धुवून नेण्याची पात्रता त्या गंगेमध्ये त्या नदीचे आपल्यावरती उपकार आहे. चला पुढे. तदनंतर
शास्त्र असं सांगतंय, गावश्य. गावश्य म्हणजे गोमातेचे उपकार आहे बरं आपल्यावरती. गोमातेचे किती उपकार आहे गोमातेचे सांगू तुम्हाला. आपण जन्माला आल्याच्या नंतर आईचं दूध सर्वांनी प्राशन केलं, पण आईच्या दुधाच्या नंतर जर आपल्याला कुणी दूध दिलं असेल तर फक्त आणि फक्त त्या गोमातेने दिले. गोमातेचे आपल्यावरती किती उपकार त्या गोमातेचे. शास्त्र असं सांगतोय, शास्त्र असं सांगतंय त्या गोमातेच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. काय? लक्ष्मीचा वास आहे. त्या गोमातेच्या गोमूत्रामध्ये गंगाजीचा वास आहे. आता श्री गुरु समोर बसलेले आहे, माझ्या ऐकण्यात आलेली गोष्ट सांगतोय. जो मनुष्य नित्याने थोडस गोमूत्र जर गाईचं पिला ना त्याला कुठलाच आजार होत नाही असं सांगतात. इतके उपकार त्या गाईचे आपल्यावरती. ज्या गायीच्या ठिकाणी 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. अतिशय पवित्र गोमाता सांगितली आणि इतकी पवित्र ती गोमाता असल्या कारणानेच कदाचित आपल्या श्री गुरूंनी गोशाळा चालू केली. विठाला विठाला. अजून सांगतो ऐका, तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल गोमातेच्या सानिध्यात ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गोमाता सांभाळण्याचं काम केलंय. भगवान परमात्म्याची प्राप्ती ती गोमाता आपल्याला करून देते. आणि शेवटचे उपकार शास्त्राने सांगितले ते म्हणजे संतांचे, सज्जनाचे आपल्यावरती उपकार आहे. किती उपकार आहे होत्या संतांचे, किती उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे संतांचे आपल्यावरती उपकार आहे. संतांचे उपकार, अनंत उपकार त्या संतांचे आपल्यावरती. काय उपकार आहे त्या संतांचे. महाराज सांगतात, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. आपल्या आई बापांनी जेवढे उपकार आपल्यावरती केले नाही तेवढे संतांनी केले. संतांनी केले. काय उपकार केले सांगू तुम्हाला. आता सरांनी दिलंय मला प्रमाणावर आणून मी पुढे जातो. ऐका, पहिले उपकार जर संतांचे आपल्यावरती काय असतील
तर संत आपल्याला जागवतात, जीवाला जागवतात मंडळी. हो, संत जीवाला जागवतात. फुटा जागे हारे आता, जीवाला जागवतात. बरोबर ना माधव महाराज? संत संतांना सुद्धा जागवतात आणि संत देवाला सुद्धा जागवतात. आता प्रमाण म्हणायला आपला वेळ संपत आहे, त्याच्यामुळे आता पण संत जीवाला जागवतात. पहिली गोष्ट, अतिशय महत्वाचा उपकार संतांनी ह्या जीवावरती केले म्हणजे जागवण्याचे उपकार केले. मी तुम्हाला एक प्रश्न करतो, मला सांगा, जागवणं ही गोष्ट दादा चांगली का वाईट हो? जागवणं ही गोष्ट चांगलं की वाईट? जागवणं हे पाप की पुण्य? काही गोष्टींना जागवलं तर पाप लागतं, काही गोष्टींना जागवलं तर पुण्य लागतं. शास्त्र असं सांगताय, सुंदर असं बाळ आहे, छोटस तान बाळ पाळण्यामध्ये झोपलंय आणि तुम्ही जर त्याला झोपेतून जाग केलं, महापाप लागतं. लहान बाळाला जाग करायचं नाही. बाळाला जाग करणं पाप आहे. शेजारच्याचं कुत्र जाग करणं पाप आहे. हो, शेजारच्याचं. चला अजून, मूर्ख माणसाला जाग करणं पाप आहे. आमची गुरुजी आम्हाला सांगायचे, मूर्खाला जाग का करायचं नाही? कारण मूर्खाला जाग करून काहीच फायदा होत नाही, म्हणून मूर्खाला कधीच जाग करायचं नाही. विठाला विठाला ह्या गोष्टींना जाग करायचं नाही, पण काही गोष्टींना अवश्य जाग करायचं. कुणाला जाग करायचं? 10वीचे पेपर चालू आहे, बोर्डाचे पेपर आहे आणि हा 8 वाजता विकतोय. कोण? विद्यार्थी. पेकाटात लात घाला, त्याच्या पहाटेला अभ्यासाला उठवा, पुण्य लागेल तुम्हाला. शास्त्र पुण्य लागेल. अजून कुणाला जाग करणं? कुणाला जाग केलं पाहिजे? रस्त्याने एखादा प्रवासी चाललाय, विश्रांतीसाठी थांबलाय आणि डोळा लागलाय त्याला, झोपेतून त्याला जाग करा. जाग करा मंडळी, पुण्य लागेल तुम्हाला. तर नंतर पुढे जाऊन शास्त्राने सांगितलंय, एखादा मनुष्य अन्न सेवन न करता झोपलाय, त्याला झोपेतून जाग करा, जीव घाला, पुण्य लागेल. संत जागवण्याचं काम करतात. आता जागा रे बहिणो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जागवण्याचं काम संतांनी केलंय. संतांनी, हे संतांचे फार मोठे उपकार. माझा निरंतर
जागवण्याचं काम ते संत करतात. अजून काय उपकार आहे संतांचे? आता माझ्याकडे संतांचे उपकार सांगायला गेलो तर वेळच पुरणार नाही महाराज. पण चला बाकीचं काही सांगत नाही, आपल्या श्री गुरूंचे आपल्यावरचे उपकार सांगतो मी तुम्हाला. ऐका गोरख दादा, 1 मिनिट फक्त टाळी वाजवा, पण थांबा तुम्ही. हो, आपल्या श्री गुरूंनी आपल्यावरती काय उपकार केले? डोळ्याने पाहिलेले प्रसंग. मी तर 2021 ला कनेक्ट झालोय. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सिनियर इथं, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. ह्या जड जीवांचं कल्याण करण्यासाठी ज्या वेळेला गुरुवार असेल, रविवार असेल, प्रश्न उत्तर असतील, औषधाचे कार्यक्रम असतील, सकाळी 8 वाजता चहा पिऊन बसलेले श्री गुरु इथं गुरुवारच्या कीर्तनाला आल्याच्या नंतर संध्याकाळचे 7 वाजलेले असतात तरी भक्तांचा ओघ संपत नाही. आणि भक्तांचा ओघ संपत नाही यात नवल नाही, इतका स्वतःला त्रास करून घेतात आणि सर्वांना सुखी करतात. ही फार मोठी उपकार त्यांचा. धन्य प्रताप पायाला प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, त्यांच्या कृपेचे पोचणी, त्यांच्या कृपेने आज आपण आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण आहे. हे उपकार आहे महाराज त्यांच्या आपल्यावर. काय उपकार केले त्यांनी अजून? अहो, जंगलामध्ये जायचं, त्या जडीबुटी शोधायच्या आणि आपल्या रोगांचं निवारण करायचं. कमी उपकार आहे? काही दिवसापूर्वी एका महान आणि मोठ्या रोगाने थैमान घातलं संपूर्ण विश्वामध्ये. काय नाव त्याचं माहिती आहे तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडे आलता वाटतंय. म्हणजे सगळीकडेच होता. अहो, त्या कोरोनाने गावं बंद पाडले यात नवल नाही, तालुके बंद पाडले यात नवल नाही, राष्ट्र बंद केलं यातही नवल नाही, देश बंद पडले. देश इतका भयंकर महामारी आली. पण त्याही महामारीमध्ये आमच्या श्री गुरूंनी त्याही रोगावरती मात केली आणि त्याच्यावरही औषध सोडून या विश्वाचं कल्याण केलं. विठाला विठाला. आता किती उपकार सांगत बसलो ना, वेळ आता माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिली. मला लखनदादांनी टायमिंग दिलाय ना, उला थांबलेच पाहिजे, कारण पुढे याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम. त्याच्यामुळे मी वेळेत थांबणार आहे. संत जीवाला जागवण्याचं काम करतात. काय जागवलं संतांनी? तुमच्या माझ्यासारखे जे जीव अज्ञान रूपी अंधकारामध्ये जे दडलेले आहेत, त्या असणाऱ्या जीवाला त्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाश देऊन त्या जीवाला कृतार्थ करण्याचे सर्वात मोठे उपकार संतांनी केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता? संतांचे उपकार अनंत उपकार आहे त्या संतांचे. म्हणतात किती उपकार आहे त्यांचे, की त्यांच्या पायावरती आपला जीव जरी ठेवला तरी त्याने ते उपकार संपणार नाही दुसरं जग. काय दावत्या सेवा भोजनाई, काय दावत्या सेवा भोजनाई, काय दावत्या सेवा भोजनाई. Bye.
काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. पंचदशी मध्ये कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. काय माणसाला सर्वात जास्त प्रिय जर काय असेल तर एक 2-4 गोष्टी ज्ञानोबारायने सांगितल्या. माणसाला सर्वात जास्त प्रिय पहिली गोष्ट म्हणजे पैसा. बरोबर ना? पैसा तुम्हाला आवडत नाही का? पैसा माणसाला सर्वात जास्त प्रिय. त्याच्यानंतर प्रिय सांगितला स्वतःचा मुलगा, मुलानंतर स्वतःचे इंद्रिय आणि इंद्रियानंतर शेवटी माणसाला जर सर्वात प्रिय असेल तर जीव. पण महाराज सांगतात अमाप संपत्ती कमावली आहे. इकडे लक्ष द्या, झालं थोडं राहिले 10 मिनिटाचं. अमाप संपत्ती कमावली आहे, स्वतःचा मुलगा आजारी पडलाय, दवाखान्यात घेऊन जायचंय, पैसा त्याला खर्च करावा लागतो. पैशाचा नाश तिथे म्हणू शकत. चला मुलाला आजारातून बरं केलंय, मुलासाठी संपत्ती कमवून ठेवली आहे, पण स्वतःच्या पायाला जखम झाली आहे आणि त्या जखमेचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला मुंबईला जावं लागलंय. मोठा खर्च आहे, जमीन विकतो, स्वतःच्या पायाचं ऑपरेशन करतो. संपत्ती कमी वाटली, पैसा कमी वाटला, स्वतःचं इंद्रिय त्याला जास्त प्रिय वाटलं. आणि सगळ्यात शेवटी जीवाला सर्वात प्रिय जर काय असेल तर स्वतःचा जीवन. कल्पना करा, तुम्ही कल्पना करा. सांगायला लई पण आता कल्पनाच करा. आपलं कीर्तन रंगात आलंय का? आले? काही डोळे उघडे ठेवून ऐकतात तर काही डोळे झाकून ऐकतायत. अशा परिस्थितीमध्ये पाठीमागून एक माणूस आलाय, माग नका बाबा, आता आलाय आणि त्याने कोपऱ्यावरती बसलेल्या एका माणसाच्या कानात सांगितलंय तुम्ही कीर्तन ऐकताय पण तुम्हाला माहित आहे का महाराजांच्या पायाजवळ एक टाइम बॉम्ब ठेवलाय, 10 मिनिटांमध्ये त्याचा स्फोट होणार आहे. आता देवाची शपथ घेऊन सांगा तुम्ही इथे किती जण बसणार, किती थांबणार तुम्ही? अहो आम्हीच नाही थांबणार तर तुम्ही कशाला थांबणार? मला तुम्हाला सांगायचं फक्त इतकंच आहे, माणसाला सर्वात प्रिय जर काय असेल तर स्वतःचा जीव. पण महाराज सांगतात त्या संतांनी इतके उपकार केले. पहिले उपकार आपल्यावरती देवाचे, का? देवाने सुंदर शरीर आपल्याला दिलं. दुसरे उपकार आई वडिलांचे आपल्यावरती आहे, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे. आणि तिसरे उपकार म्हणजे संतांचे. या संतांनी अज्ञान रूपी अंधकारातून आपल्याला जागवलंय आणि ज्ञानमय प्रकाशाकडे आणलंय. म्हणून त्या संतांचे इतके उपकार असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यांच्या चरणावरती आपला पायी जरी ठेवला तर त्यांच्या उपकारातून उत्तराई होता येणार नाही. नंबरची गाडी रस्त्यात आल्टो 800 कुणाचे जरा साईड द्या आणि रस्ता मोकळा करा. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. पहिल्या चरणाचा भाव दुसऱ्या चरणाशी लावून दिला. काय सांगू आता संतांचे उपकार, इतके उपकार का पायावरती जीव ठेवला तरी त्याच्यातून उत्तराई होता येणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा
बऱ्याच जणांना वाटलं संपलं आता, हे ना. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. हो, अजून काय उपकार त्या संतांनी आपल्यावरती केले. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा जगाचं हित होतं. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. सहज बोलण्यामध्ये हित होतं ना, होतं ना. अगदी त्या दिवशी अभिषेक महाराजांनी गोड दृष्टांत सांगितलं त्यांच्या कीर्तनातनं पहा. त्या मीराबाई सतत त्या आपल्या सावळ्या श्रीकृष्ण कन्हैयाचं भजन करायच्या. भजनाचा परिणाम असा झाला मंडळी, भजनाचा परिणाम असा झाला, लख लख सूर्यासारखं तेज मीराबाईच्या चेहऱ्यावरती आलं बरं. आणि त्या मीराबाईला एका भांग्याच्या पोराने पाहिलं. पाहिल्यानंतर सांगितलं, महाराज लग्न करीन तर फक्त मीराबाई सोबत, अन्यथा माझा ध्येय त्याग करेल. काय करावं. स्वतःच्या आईला घडलेला प्रकार मुलाने सांगितला. आईचं काळीज नाही राबवलं आईला. आई मीराबाई पर्यंत गेल्या. मीराबाईला सांगितलं, मीराबाई माझ्या मुलाने असा असा अट्टहास धरला. मीराबाईने सांगितलं, काय हरकत नाही ना, लग्नच करायचं ना. इतकंच ना, मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक छोटीशी अट आहे. काय. तुमच्या मुलाने 7 दिवस त्या सावळ्या श्रीकृष्ण कन्हैयाचं भजन करावं. आईनं सांगितलं, काय हरकत नाही, मी त्याला जाऊन सांगते. आई घरी आली, मुलाला सांगितलं. मुलाने सांगितलं, हरकत नाही, फक्त 7 दिवस भजन करायचं ना. तो मुलगा मीराबाई पर्यंत गेला. मीराबाईला सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला तुमची आट मान्य आहे. मी कृष्ण परमात्म्याचं भजन करण्यासाठी तयार आहे. सांगा काय करू. त्यावेळेला त्या मीराबाईनं काय केलं. त्या सावळ्या श्रीकृष्ण कन्हैयाची मूर्ती, की जी मूर्ती संत रविदास महाराजांनी मीराबाईला दिली, ती मूर्ती असणारी त्या मुलाजवळ दिली. आणि त्या मुलाने भजन करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. 5व्या दिवशी त्या मुलाला समाधी लागली. 6व्या दिवशी त्या मुलाच्या अंतःकरणातील काम, क्रोध, लोभ हे सगळे असणारे बाहेर निघून गेले. ठरल्याप्रमाणे 7व्या दिवशी मीराबाई वर्माला घेऊन आल्या. अरे तू ठरवलं होतं ना लग्नासाठी भजन केलं ना, मी लग्न करण्यासाठी तयार आहे. त्या असणाऱ्या मुलाला जागृत अवस्थेमध्ये आणलं. मुलाने मीराबाईचे पाय पकडले आणि मीराबाईला सांगितलं, नाही मीराबाई, ज्या वेळेस अंतःकरणामध्ये काम होता तेव्हा मला तुमच्या सोबत लग्न करायचं होतं. आता अंतःकरणातला काम गेलाय तुमच्या उपदेशाने. त्या कामाच्या ठिकाणी आता काय आलाय? राम आलाय. मला लग्न करण्याची आवश्यकता नाही. सहज बोलल्या मीराबाई. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास. सायास सुद्धा करतात ना, केलं तर नाही सायास. ज्या वेळेला
त्या नारद महर्षीला कुणी पकडलं? वाल्यापोळ्याने. राम सुद्धा म्हणता येत होतं का हो त्याला? सायासाने त्याला मराचा राम करावा लावला. कुणी? नारद महर्षी. करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव सोडा. सहजही बोलून उपदेश करतात. कधी कधी पहा आपल्याला प्रसंग पाहायला भेटतो. आता तुम्हाला भेटला का नाही मला माहित नाही, पण मी अनुभवला. बाबा मला काही गोष्टी सहज सहज सांगतात, महाराज तुम्ही असं करा, पण त्यांच्या सहज सांगण्यामध्ये फार मोठा असणारा भाव दडलेला असतो. तो उपदेश असतो आणि तो आपण घेतला पाहिजे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सायास करून ते शिकवतात. हो, आणि इतकंच काय, अजून त्या संतांचे काय उपकार आहे. जगद्गुरु तुकोबा राय एक दृष्टांत शेवटच्या चरणात. तुका म्हणे वासुदेव रेचे तुका म्हणे वासुदेव तुका म्हणे वासुदेव
वत्सते नवेचे चित्ती आपल्याला सांभाळतात. सांभाळलं ना हो त्याने, सांभाळलं ना. उदाहरण आपल्यातलेच पाहणं तुम्ही. आपली प्रगती व्हावी याच्यासाठी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आमच्या सारख्या बहुतांशी विद्यार्थ्यांना बाबांनी इथं ठेवून घेतलं. बाबा पारायण कर तू. त्यांच्याकडून पारायण करून घेण्यासाठी त्यांना सांभाळावं सुद्धा लागलंच ना त्यांना. तो का म्हणे वत्सते नवेचे चित्ती. जशी गायीचं वासराकडे लक्ष असतं तसं या संतांचं सुद्धा हो या समाजावरती लक्ष असतं. इतके अपार उपकार ह्या संतांनी आपल्यावरती केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आजचा असणारा हा कोजागिरी पौर्णिमेचा पर्व काळ बाबांच्या आज्ञेनं ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. तुमच्या समोर त्यांच्याच कृपा आशीर्वादाने माझ्या तोडक्या मोडक्या बुद्धीप्रमाणे जे काही सुचलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही सांगत होतो आणि झालेल्या सेवेला आता एक इथंच पूर्ण विराम देऊन इथंच थांबतो. विठ्ठल जय जय.